सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 10वा। स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय स्वरूपस्थिती हीच कोणी एक तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या श्री गुरु, तुम्हाला माझा नमस्कार असो। अहो, संसारूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या चौथ्या अवस्थेचे तुर्येचे स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे, अशा श्री गुरु तुम्हास माझा नमस्कार असो। सर्व जगाचे पालन करणारे, कल्याण रूप रत्नांची खाण असलेले, भक्तरूपी अरण्यातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देवा, तुम्हास माझा नमस्कार असो। शहाणे चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणाऱ्या, तुम्हास माझा नमस्कार असो। शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे, संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे श्री गुरुनाथा, तुम्हास माझा नमस्कार असो। तुमची कृपा हाच कोणी गणेश, तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्येमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो, तुम्हास माझा नमस्कार असो। आपण जे गुरुदेव या आपली उदारवाणी जेव्हा भिवू नकोस असे वचन देते, तेव्हा शांतादी नवरसरूपी दिव्यांचा ठाव लागतो, म्हणजे नवरसरूपी दिवे प्रज्वलित केले जातात, तुम्हास माझा नमस्कार असो। महाराज, आपले प्रेम हेच कोणी सरस्वती, तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती बरोबर देखील वादविवाद करील, तुम्हास माझा नमस्कार असो। हे राहू द्या, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडेल अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर स्थिर राहील, तो जीवच खरा, पण तो शिवाच्या बरोबरीचा होईल, तुम्हास माझा नमस्कार असो। एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात त्याचे मी कोणत्या जास्त बोलण्याने वर्णन करू। सूर्याचे शरीर चकाकीत दिसावे म्हणून त्याच लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची जरुरी आहे काय, तुम्हास माझा नमस्कार असो। कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहर कशाला फुटावयास पाहिजे, क्षीर समुद्राला कशाने पाहुणचार करावा, त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापराला सुगंधित करावे, चंदनाला कशाची उटी लावावी, अमृताचे पक्वान्न कसे तयार करावे, आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय, त्याचप्रमाणे श्री गुरुच्या मोठेपणाचे आकलन करणारे साधन कोठे आहे, हे लक्षात घेऊन मी मुकाट्याने त्यांना नमस्कार केला। जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्री गुरुचे यथार्थ वर्णन करू म्हणेन तर ते माझे करणे खऱ्या मोत्यांना चकाकी येण्याकरता अभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल। बावनकशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे। म्हणून यापुढे काही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावे, हेच बरे। नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, स्वामी, चांगल्या प्रेमाने ज्ञानेश्वर आमचा आहे या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले, त्यामुळे कृष्ण अर्जुन संवादरूपी गंगा यमुनेचा संगम होण्याचे क्षेत्र जे प्रयाग, तेथील मी वड झालो। मागे दूध दे अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीरसमुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली, किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव त्यास अडळपणाचा खाऊ देऊन कौतुकाने समजावले, त्याप्रमाणे गीता ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे, ती भगवद्गीता मी प्राकृत ओवी छंदात गावी असे श्री गुरुने केले। हे पहा, शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भटकले असता त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही, परंतु ती वाचाच माझ्या बाबतीत विचारांचा कल्पवृक्ष केली। माझ्या बुद्धीने जे देहाशी तादात्म्य केले होते, त्या माझ्या बुद्धीला देह तादात्म्यापासून सोडवून आनंदरूपी खजिन्याची खोली केली आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झाले। त्याप्रमाणे श्री गुरूंच्या एक एक लीला आहेत, त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करावयाचे मला कसे कळेल। असे असूनही बेडरपणे मी जो काही अनुवाद केला तो महाराज सहन करा। एवढा वेळ मी आपल्या कृपेच्या प्रसादाने भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवीच्या छंदात वर्णन केला। पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला, दुसऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु ज्ञानयोग व बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे ते दाखवून सांगितला। तिसऱ्यात केवळ कर्मयोग सांगितला, तोच चौथ्यात ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गूढपणे अष्टांग योग सांगितला। ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते तेच योगाचे तत्त्व आसनापासून प्रारंभ करून तो समाधीपर्यंत स्पष्ट तऱ्हेने सहाव्यात उघड केला।
त्याचप्रमाणे योगसिद्ध झालेल्याची स्थिती आणि योगाचे आचरण करत असता मध्येच मरण आलेल्याची जी गती होते तो सर्व विचार 6व्या अध्यायात सांगितला। त्यानंतर 7व्यात आरंभी कार्य व कारण अशा 2 प्रकाराने प्रकृतीचे रूप सांगून भगवंताला भजणारे जे 4 प्रकारचे भक्त आहेत त्यांचे वर्णन केले। नंतर 7व्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या 7 प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणाच्या सिद्धीचा प्रकार सांगितला। या प्रकारे सर्व 7 प्रश्नांची उत्तरे देऊन 8व्यात ते प्रश्न संपवले। आता असंख्यात असलेल्या वेदामध्ये जेवढं मतलब प्राप्त होतो तेवढा सर्व 1 लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतात सापडतो। आता भारताच्या 18 पर्वामध्ये जो काही अभिप्राय आहे तो कृष्ण अर्जुनाच्या संवादामध्ये गीतेत प्राप्त होतो आणि गीतेच्या 700 श्लोकात जो अभिप्राय आहे तो एकट्या 9व्या अध्यायात आहे। म्हणून 9व्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला असे दाखविणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम द्यावयास भ्यालेला जो मी तो 9व्या अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला असा व्यर्थ अभिमान कशा करता धरू। अहो, गूळ साखर व राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत परंतु त्यांच्या गोडीमध्ये स्वाद जसे निरनिराळे आहेत त्याप्रमाणे 18 अध्याय हे एकाच गीतेचे आहेत व त्यामध्ये एकाच ब्रह्मरसाचे वर्णन आहे, पण त्याच्या परिणामांकडे पाहिले तर ते निरनिराळे आहेत। ते असे की काही अध्याय अधिष्ठान ब्रह्मस्वरूप जाणून त्याचे वर्णन करतात तर काही अध्याय ठीकच्या ठिकाणीच तू ब्रह्म आहेस असे समजावतात व काही अध्याय जाणावयास गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो, ब्रह्मरूप होतो असे हे गीतेचे अध्याय आहेत। परंतु 9वा अध्याय शब्दाने सांगण्याच्या पलीकडचा आहे, तो देखील स्पष्ट करून सांगितला। महाराज, ही सर्व आपली शक्ती आहे। एकाच्या वसिष्ठ ऋषीच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला, एकाने विश्वामित्रांनी या जगाहून वेगळे जग निर्माण केले, एकाने नल वानराने दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार उतरून नेले, एकाने मारुतीने आकाशात असलेल्या सूर्यास पकडले, एकाने अगस्तीने एका घोटातच समुद्र प्राशन केला। त्याचप्रमाणे मी जो अजाण त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेल्या 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलावला। परंतु हे असो, येथे असे आहे की राम व रावण हे एकमेकांशी कसे लढले हे सांगावयाचे असेल तर जसे राम रावण हे एकमेकास युद्धात भिडले तसे असे सांगावे लागते। त्याप्रमाणे 9व्या अध्यायातील श्रीकृष्णाने केलेला उपदेश तो 9व्या अध्यायासारखाच आहे असे माझे म्हणणे आहे। हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे त्या तत्ववेत्याला पटेल। त्याप्रमाणे पहिल्या 9 ही अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले। आता गीता ग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे, तो ऐका। या अध्यायात आता अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती सांगितल्या जातील। ती कथा चातुर्याने युक्त व रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल। मराठी भाषेच्या सुंदरपणाने शांत रस शृंगार रसाला जिंकेल व ओव्या तर अलंकारशास्त्राला भूषण होतील। मूळ संस्कृत गीता ग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्हींचा अभिप्राय जर चांगला पटला तर कोणता मूळ ग्रंथ आहे हे कळणार नाही। ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते, अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड होत नाही। त्याचप्रमाणे माझी मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्हीही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात। त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका। गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगारादी नवरसांचा वर्षाव होतो व चातुर्य म्हणते आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली। वरच्या ओवीत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन नवरसांना तारुण्य आणले व मग अमर्याद गीता तत्व रचले, म्हणजे गीतेवर टीका केली। त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा श्रेष्ठ गुरु असलेला व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारा असा जो यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण तो बोलला ते ऐका। निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात त्या श्रीकृष्णाने काय भाषण केले ते ऐका। श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू सर्व गोष्टीने अंतकरणाचा धड आहेस। श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो, माझ्या भाषणाने संतोष पावणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने जे मी आणखी देखील सांगत आहे ते माझे श्रेष्ठ भाषण ऐक। आम्ही पूर्वी जे व्याख्यान केले ते तुझे लक्ष किती आहे हेच आजमावून पाहिले, त्यात ते अपुरे नाही तर चांगले पूर्ण आहे असे
आढळून आले. घागरीत थोडेसे पाणी घालावे व ते गळले नाही तर आणखी जास्त भरावे. त्याप्रमाणे तुला ऐकवून पाहिले तेव्हा तुला आणखी ऐकवावे असेच वाटू लागले. एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपले सर्वस्व सोपवावे व तो प्रामाणिक आहे असे आढळून आले तर त्यालाच आपला खजिनदार करावा. त्याप्रमाणे आम्ही तुला सांगितलेले तू लक्षपूर्वक ऐकतोस अशी आमची खात्री झाल्यामुळे तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. त्याप्रमाणे सर्वांचा प्रभू जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून प्रेमाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघांची दाट फळी येते त्याप्रमाणे मोठ्या प्रेमभराने कृपाळूंचा राजा श्रीकृष्ण म्हणाला, अरे अजानुबाहू अर्जुना, ऐक, सांगितलेलाच मतलब पुन्हा सांगतो. प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर ते पिकले तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करू नये, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते. ज्या सोन्याला वारंवार क्षाराची पुटे दिली असता त्याचा कस अधिकाधिक वाढतो. अर्जुना, ते सोने शुद्ध करावेसेच वाटते. अर्जुना, त्याप्रमाणे येथेही आहे. या सांगण्यात तुझ्यावर मुळीच उपकाराचे ओझे नाही, कारण आम्ही आपल्या स्वतःच्या कार्याकरता बोलत आहोत. अरे, मुलाला दागिने घालावेत, पण ते मूल त्याप्रमाणे दागिन्यांना जाणते काय? दागिन्यांनी मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगायचा असतो. त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसजसे तुला समजेल तसतसा आमचा आनंद दुप्पट होतो, अशी वस्तुस्थिती आहे. आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे, म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्तीचा शेवट होत नाही, म्हणजे तुझ्याशी बोलणे पुरेसे वाटत नाही. आम्हाला एवढ्या करता फिरून फिरून तेच ते तुझ्याशी बोलावे लागते. परंतु जे असू दे, तू मनापासून लक्ष दे. तर ऐक मर्मज्ञ अर्जुना, माझे श्रेष्ठ बोलणे ऐक. हे माझे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून आले आहे. तरी अर्जुना, तू मला खरोखर जाणत नाहीस ना? जर जाणत नसलास तर सांगतो. येथे जो मी तुझ्यापुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे विश्वच आहे. देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ती माहीत नाही, कारण देव व महर्षी या सर्वांचे आदी कारण मी आहे. या माझ्या स्वरूपी वेदाला बोलता येईना. मन व प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालेना. सूर्य व चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्रीशिवाय मावळले ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करू शकत नाहीत. पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे आपल्या आईचे वय जाणत नाही त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही. आणि ज्याप्रमाणे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही किंवा चिलटास आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे मोठ्याल्या ऋषींचे ज्ञान माझी ओळख करून घेऊ शकत नाही. मी कोण आहे, केवढा आहे, कोणापासून व केव्हा उत्पन्न झालो आहे या गोष्टीचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली. मोठाले ऋषी आणि देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे. म्हणून अर्जुना, मला जाणणे त्यांना कठीण आहे. पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा पर्वतावर चढेल अथवा वाढणारे झाड शेंड्याकडून मुळाकडे येईल तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईल. अथवा वडाच्या सूक्ष्म अंकुरात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडले जाईल, अथवा लाटांमध्ये जर समुद्र साठवला जाईल, अथवा पृथ्वी जर परमाणूमध्ये सापडली जाईल, असे होईल तर अर्जुना, माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना, मोठाल्या ऋषींना अथवा देवांना माझी ओळख होण्याची सवड मिळेल. जो मला जन्मरहित, अनादी आणि सर्व लोकांचा महान ईश्वर असे जाणतो तो मानवांमध्ये ज्ञानी आहे व तो सर्व पापांपासून मुक्त होतो. असा जरी मी जाणण्याला कठीण आहे तरी कदाचित जो कोणी बाह्यवृत्ती टाकून देहादी अनात्म तत्वांकडे जाणारी वृत्ती काढून सर्व इंद्रियांकडे पाठमोरा होतो, वृत्ती अंतर्मुख करतो, देहादी आत्मतत्वाकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी तेथून वेगाने माघारी फिरतो. स्थूल, सूक्ष्म व कारण हे देह मागे टाकून विचाराने यांचा निराश करून पंचमहाभूतांच्याही माथ्यावर जो चढतो, पंचमहाभूतांचा निराश करतो, याप्रमाणे चांगल्या रीतीने त्या ठिकाणी स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगाने आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष माझे जन्मराहित्य जो जाणतो, मी आरंभाच्या पलीकडील अनादी आहे व सर्व लोकांचा मुख्य ईश्वर आहे, अशा मला जो पुरुष या प्रकारे जाणतो तो पुरुष पाषाणांमध्ये परीस जसा श्रेष्ठ किंवा सर्व रसात अमृत जसे श्रेष्ठ त्याप्रमाणे तो मनुष्याच्या आकाराने असलेला माझा श्रेष्ठ अंश आहे असे समज.
तो ज्ञानाची चालती मूर्ती आहे. त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत, परंतु त्याचे ठिकाणी दिसणारा माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे. अर्जुना, हिरा जर अकस्मात कापरात सापडला व त्यावर जर पाणी पडले तर तो त्या पाण्याकडून विरघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा सापडणार नाही? तर पडेल हिरा कापरासारखा पाण्यात विरघळणार नाही. त्याप्रमाणे मनुष्य प्राण्यात जरी तो शरीरधारी दिसला तरी पण त्याच्या ठिकाणी जन्म मृत्यू आदी करून प्रकृती दोषांची गोष्टही माहीत नसते. त्या पुरुषाला आपोआपच पापे टाकून जातात. ज्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला त्याला वेढा घालून असलेले साप सोडून जातात, त्याप्रमाणे मला जो ओळखतो तो संकल्पांकडून टाकला जातो. तेच मला कसे जाणावे असे जर काही तुझे मन कल्पित तर मी असा आहे व हे माझ्यापासून झालेले निरनिराळे पदार्थ आहेत ते ऐक. ते माझे भिन्न भिन्न प्राण्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीसारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यात पसरले आहेत. बुद्धी, ज्ञान, संमोहन, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, होणे, नसणे, भय, अभय, अहिंसा, ममता, तुष्टी, तप, दान, यश, अपकीर्ती इत्यादी भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात. त्यापैकी पहिली बुद्धी आहे असे समज. नंतर अगाध ज्ञान, असमोह, सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय गोष्टीकडे विवेकपूर्वक प्रवृत्ती, सहज सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा आणि सत्य ही समज. मग शम मनोनिग्रह आणि दम इंद्रिय निग्रह हे दोन आणि लोकात असलेले सुख व दुःख आणि अर्जुना होणे, बसणे, नसणे या सर्वांची माझ्याच विकारात गणना कर. अर्जुना, भय व निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धी, संतोष अर्जुना ही माझीच रूपे आहेत हे तू जाण. दान, यश व दुष्कृती हे जे विकार सर्व ठिकाणी राहतात ते माझ्यापासून प्राण्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात. जशी भूते वेगवेगळी आहेत तसेच हे भाव वेगवेगळे आहेत असे समज. त्यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानात उत्पन्न होतात व कित्येक मला जाणत नाहीत, माझ्या अज्ञानात उत्पन्न होतात. अरे अर्जुना, प्रकाश व अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनही ते ज्याप्रमाणे एका सूर्यापासूनच होतात. सूर्याच्या उदयात प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार होतो. आणि माझे जे ज्ञान होणे अथवा माझे जे अज्ञान असणे हे प्राण्यांच्या दैवाचे कर्तृत्व आहे. म्हणून प्राणीमात्रांच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात या विकारास व्हावे लागते. याप्रमाणे माझ्या विकारात ही संपूर्ण सृष्टी सापडली आहे असे अर्जुना समज. आता या सृष्टीचे पालन करणारे आणि ज्याच्या ताब्यात सर्व लोक वागतात ते आणखी 11 विकार तुला सांगेन. प्राचीन कश्यपादी 7 महर्षी तसेच 4 स्वयंभूवादी मनू हे माझे भाव माझ्या मनापासून उत्पन्न झाले आहेत. ही सर्व प्रजा त्यांची सृष्टी आहे. तरी अर्जुना, सर्व गुणांनी श्रेष्ठ मोठमोठ्या ऋषींमध्ये प्रसिद्ध असलेले ज्ञाते जे कश्यपादी 7 ऋषी, 14 मनूंपैकी स्वयंभू आदी करून मुख्य मूळ जे 4 मनू तेही आणखी सांगितले जातील. अरे अर्जुना, सृष्टीची घडामोड चालावी म्हणून वर सांगितल्याप्रमाणे हे 11 जण माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत. 14 मुनींपैकी स्वयंभू आदी करून मूळ जे 4 मनू तेही सांगितले जातील. ज्यावेळी स्वर्गादी लोकांची काही व्यवस्था लागली नव्हती व या त्रैलोक्याचा मांड मांडलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगात आले नव्हते, त्याचे वेळी कश्यपादी 11 उत्पन्न झाले. मग त्या 11 जणांनी इंद्रादी 8 लोकपालांना दिशांच्या स्वामींना उत्पन्न केले व त्यांना त्या दिशांचे स्वामी म्हणून नेमले व त्या लोकपालांनी नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले. म्हणून वर सांगितलेले महर्षी इत्यादी हे 11 राजे आहेत आणि बाकीचे लोकपालादी ते त्यांची प्रजा आहे. असा हा माझा विस्तार आहे असे समज. अर्जुना पहा, पहिल्या प्रथम एक बी असते, मग त्यालाच अंकुर फुटल्यावर ते बुंदा होते व बुंद्यात फांद्यांचे अंकुर फुटतात. त्या फांद्यांपासून कोवळी, पालवी व पाने फुटतात असे समज. पालवीपासून फूल व फळ उत्पन्न होते. याप्रमाणे सर्व झाड तयार होते. विचार करून पाहिले तर ते झाड म्हणजे केवळ एक बी आहे. याप्रमाणे प्रथम एकटाच मी होतो, मग मी त्या मनाला उत्पन्न करते झाले व त्या मनापासून कश्यपादी 7 ऋषी
आणि स्वयंभू आदी 4 मनू उत्पन्न झाले. त्यांनी इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋत्य, वायू, कुबेर व ईशान असे हे लोकपाल उत्पन्न केले. त्या लोकपालांनी अनेक प्रकारच्या स्वर्गादी लोकांची रचना केली व त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. याप्रमाणे हे प्रत्यक्ष असलेले विश्व खरोखर माझ्यापासूनच झाले नाही काय, परंतु हा सर्व माझाच विकार, हा माझा विस्तार, विभूती व अभेद योग जो पूर्णपणे जाणतो तो माझ्या अखंड अशा महाअभेद योगाने युक्त होतो, याविषयी संदेह नाही. अर्जुना, म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्याधिक विकार या माझ्या विभूती आहेत आणि ह्यांच्या योगाने हे सर्व जग व्यापून राहिले आहे. म्हणून अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून शेवट मुंगीपर्यंत माझ्या वाचून दुसरी गोष्टच नाही. याप्रमाणे जो खरोखर समजतो त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे. म्हणून त्याला चांगले व साधारण या भेदाचे स्वप्न पडेल का? नाही. मी आणि माझ्या विभूती व विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व एकच आहेत असे ऐक्याच्या प्रतीतीने जो जाणतो, म्हणून अशा या संशयरहित महायोगाने ऐक्य भावनेने जो मनाच्या द्वाराने माझ्याशी एकरूप झाला तो खरोखर कृतार्थ झाला आहे, यात शंका घेण्याचे कारण नाही. कारण की अर्जुना, अशा अभेद दृष्टीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या ठिकाणी माझा प्रवेश आहे. म्हणून अभेद असा हा जो भक्तियोग, याबद्दल काही एक शंका नसून यास खंडही नाही. शिवाय याचे आचरण करीत असता यास जरी थोडा बहुत व्यत्यय आला तथापि त्यापासून चांगलेच फल प्राप्त होते. हे तुला 6व्या अध्यायात सांगितलेलेच आहे. तेच माझे ऐक्य कसे आहे हे समजण्याबद्दल मनात ध्वनी म्हणजे इच्छा उत्पन्न होत असेल तर ऐक, ते मी सांगतो. मी सर्वांचे आदिकरण आहे. माझ्यापासून सर्व विश्वाची प्रवृत्ती होते. हे ज्ञान होऊन प्रेमाने युक्त असे ज्ञानी माझी भक्ती करतात. तरी अर्जुना, या सर्व जगाला मीच जन्म देणारा आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्यापासूनच आहे. लाटांच्या अनेक परंपरेचा जन्म अर्जुना पाण्यातच होतो व त्या लाटांना आश्रय पाणीच असते व त्यांचे असणे पाण्यावरच अवलंबून असते. याप्रमाणे पहा, सर्व स्थितीत त्या लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच आहे त्याप्रमाणे माझ्याशिवाय या सर्व विश्वात दुसरे असे काही नाही. याप्रमाणे मी व्यापक आहे असे समजून ते मला वाटेल तेथे भजतात, परंतु ते त्यांचे भजन खरोखरच्या प्रगट अशा प्रेमभावनेने केलेले असते. ते कसे भजतात तर वारा जसा आकाशरूप होऊन आकाशातच वागतो तसे देशकाळ वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत असे समजून ते वागतात. अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी आहेत ते मी जो जगद्रूप त्या मला अंतःकरणात साठवून त्रैलोक्यात सुखाने व्यवहार करीत असतात. जो प्राणी दिसेल तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज. माझ्या ठिकाणी ज्यांचे चित्त आहे म्हणून जे मद्रूप झाले व माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत म्हणून माझ्याच योगाने जे तृप्त झाले आहेत असे ते ज्ञानी परस्परांना माझ्याविषयी ज्ञान देत आणि नित्य माझ्या गुणांचे वर्णन करीत समाधान पावतात व आनंदात मग्न होतात. अंतःकरणाने ते माझेच स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरूपानुभवाने तृप्त झालेले असतात व अशा स्थितीत बोधाच्या गुंगीमुळे जन्ममरणाला विसरतात. मग त्या ज्ञानाच्या मदाने प्रश्न उत्तर रूप चर्चेच्या आनंदाने प्रेमभराने नाचतात. आता ते एकमेकास ज्ञानच देतात व घेतात. ज्याप्रमाणे जवळ असणारी 2 तळी उसळली असता त्यांचे पाणी उसळून एकमेकात मिसळते, अशा स्थितीत लाटांना लाटांचीच घरे होतात. त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळाले असता आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते. अशा स्थितीत बोधाचेच अलंकार मिरवतो. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे अथवा सारख्या योग्यतेचे 2 प्रवाह एके ठिकाणी येऊन मिसळावेत. प्रयागला जसा गंगा व यमुना यांचा संगम होतो तसा तेथे म्हणजे भक्त जेव्हा भक्ताला भेटतात तेव्हा ऐक्यरसाचा संगम होतो व त्या ऐक्यरसाचे पुरावर अष्टसात्विक भावाचे पुराड तरते. ते भक्त संवादरूपी चव्हाट्यावरचे गणपती झाले. तेव्हा त्या ब्रह्मसुखाच्या उत्कर्षाने ते देहरूप गावाबाहेर पळून येऊन देह तादात्म्य टाकून माझे सुख मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या तृप्तीच्या उद्गाराने गर्जना करावयास लागतात. गुरु व शिष्य हे उपदेशाकरता एकांत स्थळी जाऊन तेथे ज्या एक अक्षराचा ओम संज्ञक ब्रह्माचा उपदेश करतात
तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गडगडाप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये गर्जना करून सांगतात. ज्याप्रमाणे पक्व दिशेला आलेली पूर्ण उमललेली कमळाची कळी ही आपल्या आत असलेल्या सुवासास दाबून ठेवू शकत नाही, तर ती राजास अथवा गरिबास सुवासाची मेजवानी देते. त्याप्रमाणेच सर्व जगात माझे वर्णन करीत असतात व त्या वर्णन करण्याच्या आनंदाने वर्णन करण्याचे विसरतात व त्या विसरामध्ये अंगाने व जीवाने विरतात. याप्रमाणे ज्यांनी माझे पूर्ण सुख आपलेसे करून घेतले आहे त्यांना अशा प्रेमाच्या उत्कर्षात दिवस व रात्र यांचे भान नसते. याप्रमाणे माझ्या ठिकाणी सतत युक्त असलेल्या व प्रीतीपूर्वक माझी भक्ती करणाऱ्या त्यांना मी अशा प्रकारची बुद्धी देतो की जेणेकरून ते मज समीप येतील. अर्जुना, असे समज की मग त्यांना आम्ही जे काही निरतिशय प्रेम द्यायचे तो उत्तम भाग तो आपल्या ठिकाणी आम्ही देण्याच्या अगोदरच कमावून बसलेले असतात. कारण की अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले त्या मार्गाशी स्वर्ग व मोक्ष यांची तुलना केली असता त्या आडवाटा आहेत अशा वाटतात. म्हणून त्यांनी जे प्रेम धरले तेच आमचे देणे त्यांनी आपल्या कमाईने मिळवले. अशा रीतीने आमचे काम त्यांनीच केले, पण ते आम्ही दिले म्हणून त्यांनी जगात प्रसिद्ध केले. आता यानंतर इतके घडून येईल की ते प्रेमसुख अधिक वाढावे आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये हे आमचे कर्तव्य आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीचे पांघरून करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे मागे ते मूल खेळत असताना धावते, ते बालक जो जो खेळ दाखविल तो खेळ ती आई त्याच्या पुढे सोन्याचा करून ठेवते, त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवीत जातो. उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने अनायासाने ते भक्त मला प्राप्त होतील अशा तऱ्हेने पालन करणे मला विशेष आवडते. अरे, माझ्या भक्ताला माझे कौतुक असते व त्याच्या एकनिष्ठतेची मला इच्छा असते, कारण की घरी आम्हाला प्रेमळ भक्तांना दुष्काळ आहे. अर्जुना, उपायांनी प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग व मोक्ष हे दोन रस्ते आम्ही त्यांच्या स्वर्गेच्छू व मुमुक्षू यांच्या रहदारीस खुले केले. आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचे शरीर देखील विकून टाकले, परंतु आपलेपणा वाचून ज्यात मीपणाचा लेश नाही असे जे एक ताजे प्रेमसुख ते तसेच प्रेमळ भक्तांकरता जतन करून ठेवले आहे असे समज. अर्जुना, येथपर्यंत वर सांगितल्याप्रमाणे आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्त घेतो. या गोष्टी शब्दांनी सांगाव्यात अशा प्रकारच्या नाहीत. केवळ त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरता त्यांच्या अंतःकरणात राहून मी प्रकाशमान अशा ज्ञानरूपी दीपाने त्यांच्या ठिकाणच्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मोहरूपी अंधकाराचा नाश करतो. म्हणून जो मी आत्मा त्याविषयीची अखंड प्रेमवृत्ती ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केले आहे, ज्यांनी एक माझ्या वाचून बाकीचे सर्व फलकट मानले आहे. अर्जुना, त्या शुद्ध तत्व प्रेमळ भक्तांच्या पुढे ज्ञानरूपी कापराची मशाल धरणारा मशालजी मीच होऊन त्यांच्या पुढे पुढे चालतो. अज्ञानाच्या रात्रीमध्ये त्या भक्तांपुढे दाट काळोख येऊन मिळाला असता त्या अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून तिला पलीकडे सारतो व ज्ञानाचा नित्य उदय करतो. याप्रमाणे प्रेमळ भक्तांना अतिशय प्रिय असणारा जो पुरुषोत्तम तो जेव्हा बोलला तेव्हा अर्जुन म्हणाला, माझे मन शांत झाले. महाराज ऐका, माझा जन्ममरण रूप कचरा तुम्ही चांगला नाहीसा केला. यामुळे देवा मी आईच्या पोटातील अग्निकुंडापासून मुक्त झालो. महाराज, मी आपला जन्म हा आज डोळ्यांनी पाहिला. आत्मज्ञान होणे हा नवा जन्म आहे व ते मला आज झाले. त्यामुळे माझे जीवित माझ्या हाती आले असे मला वाटते. आज माझ्या आयुष्याची सफलता झाली व माझ्या दैवाला चांगले दिवस उगवले, कारण की देवाच्या मुखाने उपदेशरूपी कृपा प्राप्त झाली. आता या तुझ्या वाक्यरूपी प्रकाशाने आतील अंधार स्वतःला आत्मरूप न समजता जीवस्वरूप समजणे हे अज्ञान व बाहेरील अंधार प्रपंचाला ब्रह्मरूप न समजता प्रपंचरूप पाहणे हे अज्ञान हे सर्व नाहीसे झाले. म्हणून तुझे स्वरूप मी खरोखर पाहत आहे. अर्जुन म्हणाला, तू परब्रह्म महाभूतांचे विश्रांती स्थान, श्रेष्ठ स्थान व अत्यंत पवित्र आहेस. अनादिसिद्ध व दिव्य असा पुरुष, सर्व देवांनाही दैवत असलेला देव, जन्मरहित व सर्वव्यापी तू आहेस. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, या पंचमहाभूतांच्या विश्रांतीचे ठिकाण असलेले जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म ते तू आहेस. हे जगन्नाथा, तू अतिशय पवित्र आहेस. देवा,
तू ब्रह्मादी तिन्ही देवांचे श्रेष्ठ असे आराध्य दैवत आहेस. तू 24 तत्वांपलीकडचे 25वे तत्व आहेस. तू अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थांपलीकडील आहेस. हे नाथ, तू नित्यसिद्ध आहेस व जन्माधिक धर्माचा अंमल तुझ्यावर चालत नाही असा तू आहेस. हे आम्हाला आता समजले. तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. तू जीवितास आश्रयस्थान आहेस. तू ब्रह्मांडरूपी कढईला आधार आहेस आणि हे मला निश्चित समजले. असे तुम्हाला सर्व ऋषी, देवर्षी, नारद तसेच असित, देवल आणि व्यासही म्हणतात. तू स्वतः देखील मला असेच सांगतोस. आणखीही एक प्रकाराने याच अनुभवाचा थोरपणा वाटतो, कारण की मागे मोठमोठ्या ऋषींनी याचप्रमाणे तुझे वर्णन केले होते, परंतु त्या सांगितलेल्याचा खरेपणा माझ्या मनाला हा आता पटत आहे. कारण देवा, आपण कृपा केली म्हणून हे होत आहे. एरवी देवऋषी नारद आमच्याकडे नेहमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत, परंतु त्याचे मर्म आम्हाला समजत नव्हते आणि आम्ही गाण्याचा आनंद अनुभवत होतो. हे देवा, आंधळ्यांच्या गावामध्ये सूर्य स्वतः प्रगट झाला तर त्यांना त्याच्या उष्णतेचाच अनुभव येणार. त्याखेरीज सूर्याच्या प्रकाशाचा अनुभव कोठून येणार? एरवी नारदही अध्यात्मपर गाणी गात असताना त्यांच्या गाण्याच्या रागाच्या आश्रयाने असणारी वरवरची मधुरता तीच काय ती आमच्या अनुभवाला येत होती. त्या वाचून चित्ताला त्या गाण्यांपैकी दुसरे काही कळत नव्हते. त्याचप्रमाणे असित, देवल या ऋषींच्या तोंडून सुद्धा तुझे स्वरूप असे आहे म्हणून तुझ्याविषयी मी ऐकले, परंतु त्यावेळेला माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती. विषयरूप विषाचा एवढा मोठा पराक्रम आहे की वस्तुतः गोड असणारा परमार्थ तो त्या विषयांच्या योगाने कडू लागतो व स्वाभाविक कडू असलेले शब्दाधिक विषय हे प्राण्यांना चांगले वाटतात. आणखी दुसऱ्याचे कशाला सांगू? व्यासदेवांनी आपण स्वतः आमच्या राजवाड्यात येऊन नेहमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करावे, परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणीसारखा होय, परंतु तो चिंतामणी नसावा अशा समजुतीने त्याविषयी उदास व्हावे व मागाहून दिवस उजाडल्यावर हा चिंतामणीच आहे म्हणून ओळख पटावी. त्याप्रमाणे व्यासादिकांची भाषणे मजपाशी ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या, परंतु कृष्णा, तू जो सूर्य त्या तुझ्याशिवाय त्यांचा अनादर केला जात होता. हे केशवा, हे जे तू मला सांगतोस ते सर्व मी सत्य समजतो. हे भगवान, देव अथवा दानव यापैकी कोणीही तुझे स्वरूप जाणत नाहीत. आता तुझी ती वाक्यरूपी सूर्याची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली आणि मग पूर्वी ऋषींनी जे उपाय सांगितले होते त्या सर्वांचाच अपरिचितपणा नाहीसा झाला. महाराज, त्यांचे वाक्यरूपी ज्ञानबीज माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पेरले गेले व त्यावर आपल्या कृपेचा ओलावा झाला म्हणून त्यास तुम्हा आम्हांमधील संवादरूपी फल प्राप्त झाले. देवा, नारदादी संतांच्या युक्तिरूपी नद्यांना मी संवादरूपी सुखाचा समुद्र झालो. महाराज, या जन्मासह सर्व जन्मात मी जी उत्तम पुण्य केली त्यांच्याकडे माझी कामगिरी राहिली नाही, कारण त्यांनी पुण्यांनी तुझ्यासारखा योग्य गुरु जोडून दिला. एरवी मी वाडवडिलांच्या मुखाने तुझे वर्णन नेहमी कानाने ऐकत होतो, पण तुम्ही एकट्याने कृपा केली नव्हती तोपर्यंत मला काहीच कळले नाही. म्हणून ज्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असते त्यावेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात. त्याप्रमाणे गुरुची कृपा झाली असता ऐकलेले व पडलेले सर्व ज्ञान आपले काम करते. महाराज, माळी झाडांविषयी जीवापाड मेहनत करून जन्म काढतो, परंतु ज्या वेळेला वसंत ऋतू येतो त्याच वेळेला फळांची भेट होते. महाराज, ज्या वेळेला विषम ज्वराला उतार पडतो त्यावेळेला गोड असलेले पदार्थ गोड लागू लागतात व ज्या वेळेला देहात आरोग्य येते त्याच वेळेला घेतलेले भस्माधिक औषध चांगले परिणामकारक आहे असे ठरते. अथवा ज्या वेळेला जीव आपण होऊन शरीरात प्रवेश करील त्याच वेळेला इंद्रिय, वाचा व प्राण हे सर्व असल्याचे सार्थक होणार आहे. त्याप्रमाणे अध्ययन केलेली सर्व शास्त्रे आणि अभ्यास केलेली योगाधिक साधने ज्या वेळेला गुरु अनुकूल होतील त्याच वेळी आपली आहेत असे म्हणता येते. असे हे भगवंताचे खरे स्वरूप कळल्याचा अनुभव मधात निश्चयाच्या संतोषाने नाचत असता अर्जुन म्हणाला, देवा, आपले बोलणे मला फारच पटले. हे मोक्षाचा मालका श्रीकृष्णा, खरोखर हा अनुभव मला निश्चयाने आलेला आहे की तू देव अथवा दैत्य यांच्या बुद्धींना आकळण्यासारखा नाहीस. देवा, तुझा उपदेश प्रकट होण्याच्या अगोदरच
आपल्या शहाणपणानेच तुझे ज्ञान करून घेतो म्हणेल तर तसा जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाणारा तू केव्हाच नाहीस हे माझ्या मनाला आता खात्रीपूर्वक पटले आहे. हे भूतभावना भूतनाथा देवादिदेवा जगन्नायका हे पुरुषोत्तमा, तू स्वतःच यथार्थ रूपाने स्वतःला जाणतोस. ज्याप्रमाणे आपला विस्तार किती आहे हे आकाशाचे आकाशालाच माहीत अथवा मी इतकी भरीव आहे हे प्रमाण पृथ्वीचे पृथ्वीलाच माहीत, त्याप्रमाणे आपल्या सर्व सामर्थ्याने हे लक्ष्मीपते देवा तूच जाणणारा आहेस. बाकी वेदाधिक जे इतर आहेत त्यांच्या मती आम्ही देवाच्या स्वरूपाला जाणतो अशी व्यर्थ बढाई मारतात. सर्वात चपळ असलेल्या मनालाही शर्यतीत मागे कसे टाकता येईल, वारा हाताने कसा मोजता येईल, मायेतून आपल्या बाहूंच्या जोरावर कसे पार पडता येईल. जे जसे असंभाव्य त्याप्रमाणे तुझे ज्ञान करून घेण्याची ही गोष्ट असंभवनीय आहे आणि म्हणूनच तुझे ज्ञान कोणालाही होत नाही. एवढ्याकरता तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम तुझ्याच फक्त योग्यतेचे आहे. अरे देवा, तू आपल्या स्वरूपाला तूच जाणतोस आणि ते ज्ञान दुसऱ्यास सांगण्यास देखील तूच समर्थ आहेस. तर आता एक वेळ माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून टाक. हे प्राणीमात्राची उत्पत्ती करणाऱ्या त्रिभुवनरूपी हत्तीचा नाश करणाऱ्या सिंहा, अहो सर्व देव व देवता यांना पूज्य असणाऱ्या हे जगाच्या स्वामी श्रीकृष्णा, हे ऐकले का? जर तुझ्या स्वरूपाची थोरवी पाहिली तर आम्ही तुझ्या पायाजवळ उभे राहण्यालाही योग्य नाही. या गोष्टीमुळे वाईट वाटून जर आम्ही तुला विनंती करण्यास भ्यालो तर तुझे स्वरूप जाणण्यास तुला विचारण्या वाचून दुसरा उपाय नाही. जिकडे तिकडे सर्व बाजूंना नद्या व समुद्र तुडुंब भरलेले आहेत, परंतु ते इतके भरलेले असूनही चातकाला कोरडे ठणठणीत असल्यासारखे आहेत. कारण ज्या वेळेला खास मेघातून पाण्याचे थेंब पडतील त्या वेळेलाच त्याला पाणी मिळणार. त्याप्रमाणे देवा, गुरु घरोघर आहेत, परंतु कृष्णा आम्हाला तूच आश्रयाचे ठिकाण आहेस. हे राहू दे, मला विभूती सांग. ज्या विभूतींनी या सर्व लोकांना व्यापून तू आहेस त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णत्वाने तू मला सांग. महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत, परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्यात. कृष्णा, ज्या विभूतींनी सर्व लोकांस व्यापून टाकलेल्या आहे त्या मुख्य व नामांकित विभूती सांगाव्यात. हे योगीन, सर्वदा तुझे चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी, त्या मी तुला कसे जाणावे? हे भगवान, कोणकोणत्या भावांमध्ये विभूतींमध्ये मी तुझे चिंतन करणे शक्य आहे? कृष्णा, मी तुला कसे जाणावे व काय म्हणून नेहमी चिंतन करावे? कारण तू सर्व आहेस असे जर म्हटले तर चिंतनच घडणार नाही. म्हणून मागे 7व्या व 9व्या अध्याय व या अध्यायाच्या आरंभी ज्या आपल्या तू विभूती थोडक्यात सांगितल्यास त्याच आता एक वेळ विस्ताराने सांग. ज्या विभूतींच्या ठिकाणी तुझे स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाही तो आपला विभूती योग तू मला स्पष्ट करून दे. जनार्दना, आपला योग आणि विस्तार विभूती पुन्हा विस्ताराने कथन कर. कारण तो ऐकणाऱ्याची माझी एकदा ऐकून तृप्ती होत नाही, ते मला केवळ अमृत आहे. आणि ज्या विभूती मी विचारल्या त्या देखील जगन्नाथा मला सांगाव्यात. या प्रसंगी वारंवार काय सांगावयाचे आहे असे जर म्हणशील कृष्णा तर अशी कल्पना तुझ्या मनात येईल, पण ती तू येऊ देऊ नकोस. अहो महाराज, सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले असता नको म्हणवत नाही. जे अमृत कालकूट विषयाचे सख्य भावंड आहे व जे अमृत मृत्यूच्या भीतीने देव प्यायले तरीसुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात. असा कोणी एक क्षीर समुद्रातील पातळ पदार्थ ज्याला व्यर्थच अमृतपणाचा आळ आला आहे त्याची गोडी देखील सेवन करणाऱ्यांना आता हे पुरे असे म्हणू देत नाही. इतक्या हलक्या दर्जाचा असलेल्या त्या अमृताला त्याच्या गोडीने जर एवढे महत्त्व आले आहे, मग पहा, हे तर खरोखर परमामृत आहे. परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदार नावाच्या पर्वताला न हलवता व क्षीर समुद्राचे मंथन न करता स्वभावताच मूळचे नित्य सिद्ध आहे. जे परमामृत पातळ नाही व घट्टही नाही, ज्या परम अमृतामध्ये रस, गोडी व गंध, वास ही माहीत पडत नाहीत, जे परमामृत नित्य प्राप्त असल्यामुळे स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळते, अनुभवाला येते,
ज्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निरस होतो व कधी न ढळणारी अशी नित्यता आपणास प्राप्त होते, ज्या परमामृताची बोधाची गोष्ट ऐकल्याबरोबर जन्ममृत्यूची भाषा समूळ नाहीशी होते आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखच वाढावयास लागते, मग दैवयोगाने ते सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणारा आपण स्वतः परमामृत होऊन राहतो। असे जे परमामृत ते तू मला देत असताना माझे चित्त पुरे असे म्हणू शकत नाही। महाराज, आधी आपले नावच आम्हाला अतिशय आवडते, शिवाय आपली भेट होत असून आपले सान्निध्य प्राप्त झालेले आहे। तशात आनंदाच्या भराने आपण बोधाच्या गोष्टीही सांगत आहात। आता हे सुख कशासारखे आहे म्हणून म्हणावे तर मला झालेल्या आनंदाने याबद्दल काहीच बोलत नाही। तथापि मी इतके मात्र समजतो की आपणास विचारलेल्या गोष्टीची पुनरुक्ती झाली तरी हरकत नाही, पण ती पुन्हा तुम्ही मला सांगा। अहो, रोज उगवतो म्हणून सूर्याला शिळा म्हणावे काय? अग्नीने स्नान केले नाही म्हणून अग्नीला ओवळा म्हणता येईल काय? अथवा नेहमी वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याला पारोसेपणा येतो काय? तुम्ही आपल्या मुखाने जे बोलता ते आम्ही मूर्तिमंत नाद ब्रह्मच पाहिले। तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे साक्षात चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुवास घेणे आहे। अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगाने डोलला व म्हणाला, हा अर्जुन भक्ती व ज्ञान यांचे चांगले शेत झाला आहे। याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्याच्या आनंदात प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून धरून श्रीकृष्ण काय म्हणाले ते ऐका। श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा, माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्यापैकी मुख्य तुला सांगतो, कारण हे कुरुश्रेष्ठा माझ्या विभूतीच्या विस्ताराला अंत नाही। मी ब्रह्मदेवाचा बाप आहे हे श्रीकृष्णात माहीत असूनही त्याची आठवण त्याच्या चित्ताला होईना व ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना, ठीक केले। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्ण त्या प्रसंगी अर्जुनाला बाबा असे म्हणाले यात आम्हाला काही आश्चर्य करावयाचे कारण नाही। हे पहा, तो स्वतः नंदाचे मूल झाला नाही काय? परंतु सांप्रत हे राहू द्या, प्रेमाचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो। मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आम्ही सांगत आहोत, तू ऐक। अर्जुना, तू माझ्या विभूती विचारल्यास त्या इतक्या असंख्य आहेत की त्या जरी माझ्या आहेत तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत। आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्याचे त्याला मोजता येत नाहीत, त्याचप्रमाणे माझ्याच विभूती असून मला त्यांची गणना करता येत नाही। खरोखर मी कसा व केवढा आहे हे माझे मला देखील पक्के ठाऊक नाही, म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूती आहेत त्या ऐक। अर्जुना, ज्या विभूती समजल्या असता बाकीच्या सर्व जाणल्या सारख्या होतील, ज्याप्रमाणे बी हातात आले की झाडच ताब्यात आल्यासारखे होते, किंवा बगीचा ताब्यात आला असता फळांची व फुलांची सहजच प्राप्ती होते, त्याप्रमाणे त्या विभूतींचा विचार केला असता सर्व विश्व विचारात घेतल्याचे श्रेय मिळते। एरवी अर्जुना, खरोखरच माझ्या व्याप्तीचा अंत नाही। आकाशासारखा अमर्याद विस्ताराच्या पदार्थालाही माझ्यात लपून बसता येते। हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा आहे। मीच सर्व भूतांचा आदी मध्य व अंतही आहे। मस्तकावर कुरळे केस शोभणाऱ्या व धनुविद्येत शंकरासारख्या निष्णात असणाऱ्या अर्जुना, ऐक की प्रत्येक प्राणी मात्राचे ठिकाण जो आत्मा आहे तो मी आहे। आतल्या बाजूने मीच यांच्या अंतःकरणात आहे। भूतांच्या बाहेरही माझेच आवरण आहे। प्रारंभी व शेवटी मी आहे व मध्यंतरी देखील मीच आहे। ज्याप्रमाणे या मेघांना खालीवर आत बाहेर सर्वत्र एक आकाशच आहे, आणि ऐक, ते मेघ आकाशातच उत्पन्न होतात व ते राहतातही आकाशातच। शेवटी ज्या वेळेला त्यांचा लय होतो त्या वेळेला ते आकाशरूप होऊन राहतात। त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला, राहण्याला आणि मरण्याला मीच आश्रय आहे। असे माझे अनेकत्व व व्यापकत्व तू विभूती योगाने जाण, तर आता जीवच म्हणजे अंतःकरण कानरूप करून ऐकलेलेच ऐक। माझे व्यापक स्वरूप सांगितल्यावरही तुला माझ्या विभूती काही निराळ्या सांगावयाच्या आहेत काय? तर नाहीत, परंतु तुला प्रेमाने सांगतो म्हणून म्हटले, तर आता तुला मुख्य विभूती सांगतो त्या ऐक। 12 आदित्यांमध्ये मी विष्णू आहे। प्रकाशमान पदार्थांमध्ये किरणवान मी रवी आहे। मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे। नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे। हे बोलून तो कृपाळू श्रीकृष्ण म्हणाला, आदित्य नावाच्या 12 देवतात विष्णू नावाची माझी विभूती आहे व चांगल्या तेजस्वी पदार्थांमध्ये किरणे असलेला सूर्य
माझी विभूती आहे. मरुद्गणांच्या एकूण 50 प्रकारात मरीची ही माझी विभूती आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले व आकाशरूपी रंगणात नक्षत्रांमध्ये चंद्र ही माझी विभूती आहे. वेदांमध्ये सामवेद मी आहे. देवांमध्ये इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे. भूतांच्या ठिकाणी चेतना मी आहे. ऋग्वेदादी 4 वेदांमध्ये सामवेद हा माझी विभूती आहे असे गोविंद म्हणाला व देवांमध्ये मरुद्गणांचा भाऊ महेंद्र तो मी आहे. इंद्रियांमध्ये 11वे असणारे इंद्रिय जे मन ती माझी विभूती आहे असे समज व सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना बुद्धिवृत्ती ती माझी विभूती आहे. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे. यक्ष राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. अष्टवसूंमध्ये अग्नी मी आहे व पर्वतांमध्ये मी मेरू आहे. सगळ्या रुद्रांमध्ये कामाचा शत्रू जो शंकर ती माझी विभूती आहे. याविषयी शंका घेऊ नकोस. यक्ष राक्षसांच्या समुदायामध्ये शंकराचा परम मित्र असलेला जो कुबेर ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला. मग 8 वसूंमध्ये जो अग्नी ती माझी विभूती आहे असे समज. मोठाली शिखरे असलेल्या पर्वतात सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरू पर्वत ती माझी विभूती आहे. हे पार्था, पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे जाण. सेनानायकांमध्ये कार्तिकेय मी आहे. जलाशयांमध्ये सागर मी आहे. महर्षींमध्ये भृगु मी आहे. चतुर्वेद वाणीमध्ये एकाक्षर ओम मी आहे. यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे. स्थावर पदार्थांमध्ये हिमालय मी आहे. जो स्वर्गाच्या राज्याला साह्य आहे आणि जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे असा जो कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला बृहस्पती ती माझी विभूती आहे. हे बुद्धिमान अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृत्तिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिक स्वामी तो त्रिभुवनातील सेनापतींमध्ये माझी विभूती आहे. सर्व जलाशयांमध्ये पाण्याचा मोठा साठा जो समुद्र ती माझी विभूती आहे आणि महर्षीमध्ये तपाचा राशी जो भृगु ती माझी विभूती आहे. सर्व बोलण्यांमध्ये ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो ते एक अक्षर ओम मी आहे असे वैकुंठप्रिय श्रीकृष्ण म्हणाले. या मृत्यूलोकामध्ये कर्माच्या त्यागात ओंकारादिकांच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात तो जपरूप यज्ञ सर्व यज्ञांमध्ये माझी विभूती आहे. नाम जप यज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे. यास स्नानादी कर्मे बांधू शकत नाहीत. स्नानादी कर्मा वाचून नाम घेतले तरी चालते. नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. अचल असलेल्या मोठ्या पर्वतांमध्ये पुण्याचा केवळ राशी जो हिमालय ती माझी विभूती आहे असे लक्ष्मीचे पती श्रीकृष्ण म्हणाले. सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष, देवर्षींमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ, सिद्धांमध्ये कपिल महामुनी मी आहे. अश्वांमध्ये उच्चैश्रवा मी आहे असे जाण. गजेंद्रांमध्ये अमृत प्राप्त केलेल्या मंथनातून उत्पन्न झालेला ऐरावत आणि नरांमध्ये राजा मी आहे. कल्पवृक्ष, पारिजातक वृक्ष आणि गुणांनी अतिशय प्रसिद्ध असलेला चंदन हे जरी श्रेष्ठ वृक्ष आहेत तरी या सर्व वृक्षांमध्ये जो पिंपळ ती माझी विभूती आहे. अर्जुना, देवर्षीमध्ये जो नारद ती माझी विभूती आहे असे समज आणि सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व माझी विभूती आहे. हे बुद्धिमान अर्जुना, या संपूर्ण सिद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे. प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यांमध्ये 14 रत्नातील उच्चैश्रवा नावाचा घोडा ती माझी विभूती आहे. अर्जुना, राज्याचे भूषण असलेल्या हत्तींमध्ये जो ऐरावत नावाचा हत्ती ती माझी विभूती आहे. देवांनी मंथन केलेल्या क्षीरसमुद्रातून तो अमृताबरोबर निघाला. ज्याला सर्व लोक आपण प्रजा बनून कारभार देतात असा जो या सर्व मनुष्यांमध्ये राजा आहे तो माझी महत्त्वाची विभूती आहे. आयुधांमध्ये वज्र मी आहे. धेनूंमध्ये कामधेनू मी आहे. प्रजोत्पत्तीला कारण जो काम तो मी आहे. सर्पांमध्ये वासुकी मी आहे. नागांमध्ये अनंत नामक नाग मी आहे. जलवासी प्राण्यांमध्ये वरुण मी आहे. पितरांमध्ये अर्यमा मी आहे. नियमन करणाऱ्यांमध्ये यम मी आहे. अर्जुना, सर्व हत्यारांमध्ये जे 100 यज्ञ करून पार पडलेल्या इंद्राच्या हातात असते ते वज्र माझी विभूती आहे. सर्व गायींमध्ये स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. जन्मदेव विणाऱ्यांमध्ये काम तो मी आहे असे समज. सापाच्या कुळामध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा सर्प तो अर्जुना माझी विभूती आहे. सर्व नागांमध्ये अनंत नावाचा नाग ती माझी विभूती आहे.
अर्जुना, जलचरांमध्ये पश्चिम दिशा रूप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण तो मी आहे असे अनंत सांगतात आणि सर्व पितरांच्या समुदायामध्ये अर्यमा नावाची पितृदेवता आहे ती माझी विभूती आहे हे मी खरे खरे सांगत आहे। जगाची शुभाशुभे पुण्यपाप जे लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशी कर्मे केली असतील त्याला अनुरूप जे भोगाचे नियमित होतात, कर्मानुसार सुखदुःखाचा भोग देतात, त्या निग्रहानुग्रह करणाऱ्यांमध्ये जो यम, सर्व कर्माचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले। दैत्यांपैकी प्रल्हाद मी आहे, हरण करणाऱ्यात काल मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे, असे राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे ती माझी विभूती आहे असे समज। आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावाच्या संसर्गाने लिप्त झाला नाही। ग्रासणाऱ्यांमध्ये महाकाळ ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले आणि हिंस्र पशूंमध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असे समज। अर्जुना ऐक, सर्व पक्ष्यांमध्ये गरुड ही माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो। वेगवान वस्तूंमध्ये वायू मी आहे, शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकर मी आहे, नद्यांमध्ये भागीरथी मी आहे, पृथ्वीच्या विस्तारांमध्ये एक क्षण देखील न लागता अर्जुना एका उडीसरशी 7ही समुद्रांना जो प्रदक्षिणा करतो, त्या अत्यंत वेग असलेल्या गतिवानांमध्ये जो वारा अर्जुना ती माझी विभूती आहे। ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माच्या कैवाराने आपल्यास काय ते दुसरे धनुष्यच सहाय्यकारी करून त्रेतायुगात विजयरूप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच वळवले। नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण त्याची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाचे त्यांच्या हातात बळी म्हणून दिली, ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला, असा जो जानकीनाथ रामचंद्र तो शस्त्र धरणाऱ्यांमध्ये माझी विभूती आहे। जलचरांमध्ये शेपूट असलेला मकर ही माझी विभूती आहे। सर्व ही जलप्रवाहांमध्ये जी गंगा भगीरथ आणीत असता मध्येच जन्नू नावाच्या ऋषीने गिळली व नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी पोळून परत त्यास मोकळी करून दिली, ती तिन्ही लोकात एक असलेली जान्हवी नावाची जी नदी ती सर्व जलप्रवाहांमध्ये अर्जुना माझी विभूती आहे असे समज। अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींची एक एक नावे घेऊ लागले असता पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्या देखील सांगून व्हावयाच्या नाहीत हे पक्के समज। हे अर्जुना, सर्व सृष्ट वस्तूंचा आदी अंत व मध्य मी आहे। विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे आणि वादविवाद करणाऱ्यांचा वाद मी आहे। अक्षरांमध्ये आकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे। क्षयरहित काल मी आहे। सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहे। ज्याप्रमाणे आकाशातील एकूण एक नक्षत्रे टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंतःकरणात इच्छा उत्पन्न होईल त्या वेळेला आकाशाचेच ज्याप्रमाणे गाठोडे बांधणे बरे किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी। त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पाहावायची असेल तर माझेच ज्ञान करून घ्यावे लागेल। फांद्यांसकट फुले व फळे ही सर्व एका वेळेतच हस्तगत व्हावी असे जर मनात असेल तर जसे त्या झाडाचे एक मूळच उपटून हातात घेतले पाहिजे त्याप्रमाणे माझ्या मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर दोषरहित एक माझेच स्वरूप जाणावे। एरवी वेगवेगळ्या विभूती तू किती ऐकणार, म्हणून बुद्धिमान अर्जुना एकदाच समज की हे सर्व मी आहे। ज्याप्रमाणे वस्त्रांमध्ये आडवे उभे एक सूतच भरलेले असते त्याप्रमाणे या सर्व जगाच्या आरंभी मध्ये व शेवटी अर्जुना मीच सर्व भरलेला आहे। अशा सर्व व्यापक असलेल्या मला जाणले असता मग वेगवेगळ्या विभूती सांगून काय करावयाच्या आहेत, परंतु एवढी तुझी योग्यता नाही म्हणून हे असू दे। किंवा ज्या अर्थी तू विभूती विचारल्यास त्या अर्थी अर्जुना मी सांगतो त्या तू ऐक। तर आता प्रस्तुत सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या आहे ती माझी विभूती आहे। अरे, सर्व शस्त्रांच्या एकमताने कधीच न संपणारा असा जो वक्त्याच्या ठिकाणी असणारा वादविवाद तो मी असे समज।
वादातील विषयांचा निश्चय करू लागले असता जो वाद वाढतो व जो ऐकला असता तर्कास जोर येतो व ज्या तर्कावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे होतात, याप्रमाणे प्रतिपादनांमध्ये जी वाटाघाटी चालते ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरांमध्ये स्पष्ट असे अ अक्षर ती माझी विभूती आहे. अर्जुना, सत्पुरुष वगैरे सर्व समासांमध्ये द्वंद्व नावाचा समास ती माझी विभूती आहे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल तो मी आहे. मेरू, मंदार इत्यादी सर्व पर्वतांसहित पृथ्वीला जो विरवतो व जो जळरूप झालेल्या जगालाही जेलेल्या तेथेच आटून टाकतो, जो प्रलयकाळच्या तेजाला ग्रासून अर्जुना संपूर्ण वाऱ्याला गिळून टाकतो आणि हे राहिलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते, याप्रमाणे अमर्याद काळ तो माझी विभूती आहे असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. मग त्यानंतर पुन्हा सृष्टीचा जमा उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव ती माझी विभूती आहे. सर्वांचा संहार करणारा मृत्यू मी आहे. पुन्हा कल्पांतरी उत्पत्ती पावणाऱ्या प्राण्यांना उत्पन्न करणारा उद्भव मी आहे. स्त्रीलिंगवाचक वस्तूंमध्ये कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी, धृती व क्षमा या 7 जणी मी आहे. आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. ऐक, या सर्वांना जीवन मीच आहे. शेवटी ज्या वेळेला या सर्वांचा नाश होत करतो त्या वेळेला मृत्यू देखील मीच आहे. आता आणखी माझ्या 7 विभूती स्त्रीवर्गापैकी आहेत, त्याही सहजच सांगितल्या जातील, त्या तू ऐक. तरी नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ती अर्जुना ती माझी विभूती आहे आणि उदारपणाच्या जोडीने असणारी जी संपत्ती ती देखील माझी विभूती आहे असे समज. आणि जी वाचा न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालते ती वाचा मी आहे. कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर जी माझी आठवण करून देते अशी जी स्मृती ती निश्चय करून येथे मी आहे. स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धी ती या लोकांमध्ये मी आहे व त्रैलोक्यात धैर्य व क्षमा मी आहे. याप्रमाणे स्त्रीवर्गामध्ये 7ही शक्ती मीच आहे असे समज. असे संसाररूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्णरूपी सिंह म्हणाला. 18,014 सामांमध्ये सामवेदांतर्गत ईश्वर स्तोत्रातील बृहत्साम मी आहे. औष्णिक, अनुष्टुभ इत्यादी छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. मासांमध्ये मार्गशीर्ष मास मी आहे. ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. वेद राशीची या सामा आत बृहत्साम जे प्रियतमा. अत्यंत आवडत्या अर्जुना, वेदांमध्ये असलेल्या रथ तरादी सामांमध्ये बृहत्साम ही माझी विभूती आहे असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाला. ज्यास गायत्री छंद असे म्हणतात तो सर्व छंदांमध्ये माझे स्वरूप आहे असे ती निसंशय समज. सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना तो मी आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. 6 ऋतूंमध्ये पुष्पांची खाण जो वसंत ऋतू तो मी आहे. चलन करणाऱ्या वस्तूंमध्ये द्युत मी आहे. तेजस्वी पदार्थातील तेज मी आहे. जय सिद्धी मी आहे. उद्यम मी आहे. सात्विक वस्तूंमध्ये सत्व मी आहे. यादवांमध्ये श्रीकृष्ण मी आहे. पांडवांमध्ये धनंजय मी आहे. मुनींमध्ये व्यासमुनी मी आहे. कवींमध्ये शुक्र मी आहे. हे चतुर अर्जुना, छलकारक कारस्थानांमध्ये जुगार ती माझी विभूती आहे. म्हणून उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते तरी कोणास निवारण करता येत नाही. अर्जुना, एकूण एक तेजस्वी पदार्थांमध्ये असणारे जे तेज ते मी आहे अशी खात्री असू दे. मी सर्व व्यवहारातील हेतूंमध्ये विजय आहे. हातात घेतलेल्या कामात येणारे यश ही माझी विभूती आहे. सर्व उद्योगात ज्या उद्योगाने शुद्ध न्याय दिसतो म्हणजे जो उद्योग नीतीला सोडून नाही तो माझेच स्वरूप आहे असे सर्व देवांचे राजे भगवान म्हणाले. सत्वगुण संपन्नांमध्ये जे सत्व आहे ते मी आहे असे अनंत म्हणाला. आणि यदुकुळातील पुरुषांमध्ये ऐश्वर्यवान जो कृष्ण तोच मी आहे. जो देवकी वसुदेवापासून जन्मास आलेला व जो योगमाया नावाच्या यशोदेच्या मुलीचे बदली गोकुळात गेलेला त्या मी कृष्णाने पुतना राक्षसीचे तिच्या प्राणांसह शोषण केले. बाळपणाची दशा संपली नाही तोच ज्या मी दैत्यरहित सृष्टी केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा थोरपणा मोजून टाकला म्हणजे इंद्राचा गर्वहरण केला. यमुनेच्या हृदयात काट्याप्रमाणे सळणारा जो कालिया नाग त्याचा नाश केला. ज्या मी दावाग्नीपासून
जळत असलेले गोकुळ त्याचे रक्षण केले व ब्रह्मदेवाला वेड लावले. बाल्यावस्थेच्या सुरुवातीमध्येच कंसासारखी अचाट धेंडे अकस्मात सहज नाहीशी केली. हे एक एक वेगवेगळे किती सांगणार. हे सर्व तू देखील पाहिलेले व ऐकलेले आहेस. तर यादवांमध्ये हेच कृष्ण माझे स्वरूप आहे असे समज आणि सोमवंशातील तुम्हा पांडवांमध्ये जो तू अर्जुन तो मी आहे असे समज. म्हणून तुमच्या आमच्या परस्परातील स्नेहसंबंधांमध्ये बिघाड येत नाही. या लोकांमध्ये तू संन्यासी होऊन माझी बहीण चोरून नेलीस तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही, कारण मी व तू दोघेही एक रूपच आहोत. सर्व मुनींमध्ये व्यासदेव ती माझी विभूती आहे असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले व मोठमोठाल्या पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य माझी विभूती आहे. दमन करणाऱ्यांचा दमनला साधनीभूत दंड मी आहे. जयाची इच्छा करणाऱ्यांचे नीतिशास्त्र मी आहे. सर्व गुह्य वस्तूंमध्ये मौन मी आहे. ज्ञानी माणसाचे ज्ञान मी आहे. अर्जुना, नियमन करणाऱ्यांमध्ये जे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे सारखे नियमन करते ते अनिवार्य शासन ही माझी विभूती आहे असे समज. सारासार विचार करणाऱ्या व धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणाऱ्या अशा सगळ्या शास्त्रांमध्ये नीतिशास्त्र ते मी आहे. हे अर्जुना, सर्व गुह्यांमध्ये मौन मी आहे. म्हणून न बोलणाऱ्यांपुढे ब्रह्मदेवसुद्धा अज्ञानी होतो. अर्जुना, ज्ञानवान पुरुषांच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान ती माझी विभूती आहे असे समज. आता हे राहू दे, या विभूतींचा काही अंतच दिसत नाही. हे अर्जुना, सर्व भूतांचे बीज ते मी आहे. स्थावर जंगम अशी कोणतीही वस्तू नाही की जी माझ्या वाचून अस्तित्वात असू शकेल. हे शत्रुतापना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. विभूतींचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थच सांगितला आहे. अर्जुना, पावसाच्या धारांची गणना करता येईल काय? अथवा पृथ्वीवर उगवणाऱ्या गवताचे अंकुर किती आहेत याचा निश्चय करता येईल काय? अर्जुना, महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाही. माझ्या मुख्य विभूतींना पार नाही असे जरी आहे तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला 7 5 म्हणजे 75 आमच्या मुख्य विभूती सांगितल्या. पण ते आमचे जे थोडक्यात विभूती सांगणे ते अर्जुना आमच्या मनाला व्यर्थ वाटले. बाकीच्या आमच्या विभूती विस्ताराला येथे मुळीच काही मर्यादा नाही. म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार काय याकरता आम्ही आपले वर्म आता तुला एकदम सांगतो. ते असे की सर्व प्राणी रूप अंकुराने वाढणारे जे बीज आहे ते मी आहे. एवढ्याकरता लहान मोठे अशी निवड करू नये. एक कमी योग्यतेचे व एक जास्त योग्यतेचे असली कल्पना सोडून द्यावी व जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्या मीच एक आहे असे समजावे. अर्जुना, यापेक्षाही सर्वसामान्य आणखी एक खूण आहे ती ऐक. त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज. जी जी वस्तू वैभवाने संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे जाण. अर्जुना, ज्या ज्या प्राण्यांच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील तो तो प्राणी माझी विभूती आहे असे समज. अथवा हे अर्जुना, हे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान काय करायचे? कारण असा तू मला कोठवर जाणशील तर थोडक्यात सांगतो. मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे. अथवा सूर्यबिंब जसे आकाशात एकटे असते पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरतो त्याप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात. ज्या पुरुषांना तू कदाचित एकटे म्हणशील तर असे म्हणू नकोस. ते ऐश्वर्यशून्य आहेत अशी गोष्ट तू समजू नकोस. जरी त्यांच्याजवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत तरी ती त्यांच्या अंगभूत आहेतच. कामधेनूबरोबर सर्व सामग्री चालत असते काय? तर नाही. तिच्याजवळ जो जेव्हा मागेल ते ती एकदम प्रसवू लागते. त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्य त्यांचे अंगभूत होऊन राहतात. त्यांना ओळखायची खूण हीच की त्यांची आज्ञा जगाला शिरसावंद्य असते. बुद्धिमान अर्जुना, असे जे आहेत ते माझे अवतार समज. आता हे संपूर्ण विश्व मीच आहे. म्हणून या विश्वात एक साधारण व एक मुख्य अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. तर आता एक साधारण व एक चांगला असा भेद कसा कल्पावा? आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावावा? नाहीतर तूप कशाला घुसळावे? अमृताला शिजवून काय अर्धे करायचे? बाबा अर्जुना, वाऱ्याला उजवे व डावे असे वेगवेगळे अंग आहे का?
सूर्यबिंबाला पोट पाट आहे का म्हणून पाहावयास गेले तर आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल। त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषाची नुसती गोष्टही नाही असे असून ती मानली तर आपलीच बुद्धी बिघडेल आणि निरनिराळ्या विभूतींनी जो अमर्याद मी त्या मला किती मोजशील यास्तव अर्जुना फार बोलून काय करावयाचे आहे हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे। माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे। याकरता आता भेदभावना टाकून ऐक्यदृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज। ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठतेचे ठिकाण असे जे श्रीमंत श्रीकृष्ण देव ते याप्रमाणे बोलले। तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे असे आपण अविचाराने बोललात। सूर्य काय लोकांना असे म्हणतो की मला यावयाचे आहे म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा नाहीतर मला ठेच लागेल। सूर्यापुढे जसा अंधार तसा तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही असे असून तुम्ही भेद टाक म्हणून अविचाराने सांगता, पण तुम्हाला दांडगे कसे म्हणावे कारण तो अतिप्रसंग होतो। कोणत्या एखाद्या वेळी तुझे नावच ज्याच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल त्याच्या अंतकरणाला भेद खरोखर टाकून पळेल। असा जो तू पूर्ण परब्रह्म तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस, तर आता भेद कसला, कोठे व कोणी पाहावयाचा आहे। महाराज चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडते असे जर म्हटले तर ते शोभेल काय। परंतु हे श्रीकृष्णा आपण आपल्या मोठेपणात वरील असंबंध भाषण बोलत आहात। त्या प्रसंगात देवाने अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून आलिंगन दिले आणि मग म्हटले, अर्जुना आमच्या बोलण्याविषयी रागावू नकोस। आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतींची कथा सांगितली ती अभेद भावाने तुझ्या मनाला पटली की नाही हेच पाहण्याकरता आम्ही क्षणभर बाह्यदृष्टीच्या रीतीने बोलून पाहिले। तो आम्हास असे आढळले की आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या। यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही हे तुमचे तुम्ही समजा, पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की हे सर्व विश्व तुमच्याच स्वरूपाने भरलेले आहे। संजय म्हणाला, धृतराष्ट्रा त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभवाला माळ घातली। त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला। संजय हा अंतकरणात वाईट वाटून मनात म्हणाला, असले भाग्य आले असता ते दवडणे हे आश्चर्य नाही काय। हा धृतराष्ट्र अंतकरणाने समजदार आहे असे मला वाटत होते, पण त्यास अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असता हा अगदी स्तब्ध व उदासीन आहे। यावरून मला असे वाटते की हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षूंनी आंधळा आहे तसा अंतकरणातही ज्ञानचक्षूंनी आंधळा आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण हे संजयाचे बोलणे राहू दे, तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवित आहे। कशावरून तर हा विभूतींचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली। अर्जुन आपल्याशी असे म्हणावयाला लागला की हा सर्व विश्वात एक भगवंताचेच रूप व्याप्त आहे। माझ्या अंतकरणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली। मी याच दोन डोळ्यांनी बाह्य चर्मचक्षूंनी सर्व विश्वरूप पाहावे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता। आज अर्जुन कल्पतरूची फांदी आहे म्हणून त्या फांदीला वांज फुले येणार नाहीत असे समजा। जे जे अर्जुन म्हणेल ते ते श्रीकृष्ण परमात्मा खरे करीत आहे। प्रल्हादाने माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असे हिरण्यकशिपूस सांगितल्या कारणाने जो विषाही सकट सर्व पदार्थ आपण झाला असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरू लाभला होता। म्हणून मला विश्वरूप दाखवा हे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगी सांगेन असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात। तर मंडळी, पुढील 11व्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका। धन्यवाद।